हा जातो तो आपला जैतापूरला आणि हा हत्तीवले मार्गे राजापूर आहे मेन रस्ता आमचा। आणि आपण आता जात आहोत या घरामध्ये। इकडे व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की शुक्रवारच्या रात्री आमच्या इकडे ना चोर खूप पिसाळले आहेत। शुक्रवारच्या रात्री ना हे बघा, हे घर फोडलं आणि चोरट्यांनी, जे कोण आताशी आमच्याकडे ना चोरटे काय बोलतात, चोर खूप पिसाळलेले आहेत। हे बघा, हा हे गेट। तर हे बघा, तर आमच्या ह्या परिसरात ना खूप चोर पिसाळले आहेत। जिकडे तिकडे म्हणजे काय होतात, चर्चा हीच आहे की घर फोडलं, हे फोडलं, ते फोडलं, हे चोरलं, ते चोरलं, भरपूर ही चर्चा चालू आहे। हे इकडे बघू शकता, हे बघा आहे तो दगड ह्या कडीवरती मारलेला। ही कडी बघा तोडून टाकलं नी ह्या साईडला, ही बघा इकडे कडी टाकलं नी तोडून। हे काय त्यांचं जे काय होतं ते इथं त्याने काढून ठेवलं नाही, म्हणजे हे बघा इकडे, हे बघा सगळं पलटी मारून टाकलं नाही। दाखवतो इकडे, हे बघा इकडे बघू शकता, कबट पण त्याने फोडलं नाही। काय होतं काय नव्हतं ते काय मला काय एवढं माहीत नाही। इकडे त्यांचा बेड होता, बेडचे पण सर्व काय होतं नक्षा चेंज करून टाकलं नाही। जे काय चादरी वगैरे होते ते सर्व हे बघा इकडे बाहेर काढलं नाही, बाहेर काढून टाकलं नाही। त्यांना काय भेटलं असेल काय नाही ते त्यांनाच माहीत असेल, आपल्याला तेवढं काय माहीत नाही। ते इथे देवार होता, सॉरी देवार आहे, देवाऱ्याचं ते खालचं ड्रॉवर पण बघू शकता इकडे खोललं नाही, म्हणजे जेणेकरून त्याच्यामध्ये काहीतरी असेल तर ते पण शोधलं नाही। इकडे काय नाही फोडलेलं, इकडे आहे इकडची बाजू सेफ आहे, फोडलं नाही ती ही बाजू। तर सांगायचं हेच होतं की शुक्रवारच्या रात्री त्यांनी फोडलं नाही। आणि शनिवारी योगायोग काय झाला, तर मला ते चिऊलकर होते, वरच्या घरामध्ये ते चिऊलकर होता, हे त्यांच्या भावाचं घर। तर शनिवारी ना मी त्यांच्याकडे आलो होतो, त्यांनी मला कॉल केला, मी बोलवलं आणि मी आलो होतो। आणि इथे तो पंप आहे बाहेर, दाखवतो पंप। तर हा बघा पंप, हा बोरिंगचा पंप मीटर आहे, ते बोरिंग चालू करण्यासाठी मी आलो होतो। हे बघा ही इथं बोरिंग आहे, तर ती चालू करण्यासाठी मला त्याने पाठवलं होतं। तर मी इथे चालू वगैरे केली, चालू केल्याच्या नंतर ना मी त्यांना बोललो की दरवाजा ओपन आहे तो बंद करू दे। तर ते शॉक झाले, त्यांना माहीतच नव्हतं की इथे चोरी झाली। तर मी प्रॉपरली तो व्हिडिओ बनवला शनिवारी, त्यांना दाखवलं, तेव्हा त्यांनी पोलीस कंप्लेंट केली। तर पोलीस आले होते, त्यांनी काय केलं नाही केलं ते काय मला काय माहित नाही, एवढं काय आयडिया नाही। तर त्याने ते ठीक आहे, तर त्याच्यानंतर त्यांना ते माहिती पडलं की इथे चोरी झाली। त्यांना अगोदर हे माहितीच नव्हतं की हे घर फोडलेलं आहे। हे जेव्हा मी आलो तेव्हा त्यांना ते समजलं। तर त्या दिवशी मला काय व्हिडिओ बनवता आला नाही, तर मी पण तेव्हा घाईतच होतो, त्याच्यामुळे व्हिडिओ बनवला नाही। आता त्यांनी परत बोलवलं होतं, तर आता पण मी चेक करण्यासाठी आलो होतो, त्यांनी मला चेक करण्यासाठी पाठवलं की काही व्यवस्थित सामान आहे काय बघ, की परत त्यांनी चोरांनी काय नेलं नाही की काय कपाट वगैरे गाडी करून, का मध्यरात्री ते येतात त्याच्यामुळे नेलं नाही काय चेक कर, म्हणून मी चेक करण्यासाठी आलो। तर बोलो आपल्याला वेळ भेटला तर आपण बोलो एक छोटासा का होईना व्हिडिओ बनवूया याच्यावरती। तर हे बघा चोरट्यांनी काय अवस्था केली। तर हे मालक आहेत ते प्रॉपर मुंबईला असतात, इकडे कोणीच नसतात, ते फक्त त्यांचा भाऊ इकडे एकटेच राहतात। तर हे सर्व जे मालक आहेत ना यांची फॅमिली मुंबईला असते। त्यांचे फक्त काय कपाटात कागदपत्र होते तेच फक्त काहीतरी होते असं ते बोलत होते। पण हा बघा जे काय तिजोरी ती पण त्यांनी फोडून टाकलं नाही। खूप प्रकार आमच्याकडे हा वाढला आहे चोरीचा। नाणार पाळीकरला तर तिकडे तर त्याने धुमाकूळच घातलं नाही चोरीच्या प्रकारची। त्यांना काय भेटलं असेल
पर आणि जे नानारला फोडलं नाही ना तेच सांगत होते यांच्याच बहिणीचं फोडले, तिथे फक्त 40,000 काहीतरी कॅश भेटली असे ते बोलत होते. तर सत्तरकर हा जे कोण घरालागचे काय बोलतोय सॉरी रस्त्यालगतचे घरं असतील त्यांनी कोणाला कोण असेल आपले रिलेटिव्ह त्यांनी चेक करायला पाठवा. अशी परिस्थिती तुमच्याकडे पण होऊ नये हीच या व्हिडिओच्या मार्फत कळकळीची विनंती की जो कोण असेल रिलेटिव्ह त्यांना एकदा चेक करायला सांगा की घर आपलं व्यवस्थित आहे की नाही ते. तर जाऊया आपण आता, एवढंच आपलं होतं. तर आपल्याला पंप चालू करायला परत त्याने पाठवलं होता, चालू केलंय. तर असा होता आजचा ब्लॉग चोरीचा. हे असेच दगड मारतात आणि घरं फोडतात.